पण मुकुंदनगरचं असं आहे की तिथली जे स्थानिक नेते आहे मुळामध्ये तिथं कायदा सुव्यवस्था कधी राहील तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक ज्यावेळी राजकारणात येतात, निवडणुका लढवतात आणि ते नगरसेवक बनून आल्यानंतर ते नागरिकांना विधायक शहाणपण देण्याऐवजी ते गुंडगर्दीच्या मार्गाला लावतात. हा मुकुंदनगर दर्गा दायरा म्हणून तिथली जी गुंडशाहीची झुंडशाहीची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आमचा विरोध आहे. आज आम्ही प्रश्न विचारतो, मुस्लिम संघटनातल्या स्वतः ज्या पुरोगामी म्हणणाऱ्या त्या संघटना आहेत, धीरज परदेशीला मारल्यानंतर आता तुमची दात्री का बसली? तुमच्या धर्मातले मारिकरी म्हणून तुम्ही हे करताय का? पण त्या समाजातल्या पुढाऱ्यांनी आता बोललं पाहिजे. मुकुंदनगर मधले 4 नगरसेवक एक शब्द बोलायला तयार नाही. आम्हाला प्रश्न पडतो, मुकुंदनगर मध्ये इतर धर्माचे लोक नाहीत का? त्यांनी तुम्हाला मतदान दिलं नाही का? नमस्कार, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी यांच्यावर हल्ल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि या घटनेने अहिल्यानगरचे महानगरपालिकेचे जे कामगार युनियन आहे यांच्यामध्ये हळहळ सुद्धा व्यक्त होत आहे. आज अहिल्यानगर महानगरपालिका येथे धीरज परदेशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आणि श्रद्धांजलीनिमित्त आज पाहिलं गेलं तर अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर आपल्यासोबत माजी अध्यक्ष लोखंडे साहेब सुद्धा आहे. तर जाणून घेऊया आपलं त्यांची काय प्रतिक्रिया आहे. साहेब, न्यूज टुडे 24 मध्ये आपलं स्वागत आहे. धीरज परदेशी यांच्यावर जो हल्ला झाला मुकुंदनगर परिसरामध्ये, जी घटना घडली होती आणि त्या घटनेनंतर त्यांचा उपचारादरम्यान जो मृत्यू झालेला आहे, काय सांगाल या नाही, मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा हा जो परिसर आहे, ज्या ठिकाणी दर्गा दायऱ्यामध्ये धीरज परदेशीची हत्या झालेली आहे, अतिशय अमानुषपणाने त्याला मारली, ही काही पहिली घटना नाही. 1999 साली महापालिकेमध्ये ही ग्रामपंचायत ज्यावेळी समाविष्ट झाली तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सातत्यानं 26 वर्षात हे पाहतो की तिथं सातत्यानं कर्मचाऱ्यांना मारहाणीच्या घटना घडत आहेत. म्हणजे पहिली घटना घडली ती भीमा वाघमारे नावाच्या सफाई कामगारांच्या डोक्यामध्ये अक्षरशः गज घातलेली होती. त्याच्यानंतरही अनेक घटना घडत गेल्या, वेळोवेळी महापालिका कामगार युनियननं बंद केल्या. त्याच रीतीच्या घटना या सातत्याने झेंडीगेटमध्ये सुद्धा घडलेल्या आहेत. झेंडीगेटमध्ये 5-5 दिवस महापालिकेच्या सेवा ठप्प झालेल्या आहेत, त्या रोखलेल्या होत्या आणि महापालिका कामगारांचा 5-5 दिवस संप चालू होता. पण मुकुंदनगरचं असं आहे की तिथली जे स्थानिक नेते आहे मुळामध्ये तिथं कायदा सुव्यवस्था कधी राहील तर गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक ज्यावेळी राजकारणात येतात, निवडणुका लढवतात आणि ते नगरसेवक बनून आल्यानंतर ते नागरिकांना विधायक शहाणपण देण्याऐवजी ते गुंडगर्दीच्या मार्गाला लावतात. हा मुकुंदनगर दर्गा दायरा आणि फकीरवाड्याचा अनुभव आहे, त्याला अपवाद कोणी नाही. म्हणून तिथली जी गुंडशाहीची झुंडशाहीची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीला आमचा विरोध आहे की तुम्ही हे कुठं सुधारणार. तिथले पालकसुद्धा आपल्या मुलांना दाबतात का नाही, त्यांना वळण लावण्याचा प्रयत्न करतात की नाही. ते त्यांचे पालक किंवा पाल्य आहेत, ती मुलं त्यांच्या पालकांच्या म्हणण्यामध्ये आहेत की नाही वळणामध्ये, हा एक या ठिकाणी मोठा प्रश्न आहे. कारण जे आरोपी आहेत ते खूप काही वर्षाचे नाही, 18, 19, 20 वर्षाची मुलं ज्यावेळी हे सगळं करत आहेत, मग ही अतिशय चिंताजनक गोष्ट आहे. उद्या महापालिकेचे इथून पुढेही कर्मचारी गेले तर पुन्हा एखादा मुर्दा पडायची वाट आम्ही पाहायची का? म्हणून आम्ही मागणी घेतलेली आहे की मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा जिथून कणभरही आम्हाला महसुली उत्पन्न महापालिकेला मिळत नाही, उलट्या करोडो रुपयांच्या शासकीय निधीचा अपव्यय त्या ठिकाणी होतोय. महापालिकेची ऊर्जा, महापालिकेच्या यंत्रणा त्या ठिकाणी खपतायत, ती ताकद, महापालिकेची शक्ती व्यर्थ जाते. म्हणून ते जे क्षेत्र आहे मुकुंदनगर, फकीरवाडा, दर्गा दायरा, हे आता महापालिका क्षेत्रातून तुम्ही वगळलं पाहिजे. मुकुंदनगर, फकीरवाडा आणि दर्गा दायरा यांना पूर्ववत एक स्वतंत्र ग्रामपंचायत द्या, त्यांचा संसार त्यांना करू द्या. तशी मागणी आम्ही महापालिकेची विशेष महासभा बोलवायची केलेलीच आहे. त्याच्यामध्ये मागणी मान्य होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि आंदोलन जर मागणी मान्य होत नसेल तर महापालिका कामगार निश्चितपणानं पुन्हा एकदा मग संपाच्या मार्गाने जाते. काल आमदार संग्राम जगताप हे सुद्धा त्यांनी DSP चौकामध्ये रस्ता रोको करण्यात आला. मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटना तिथं यांचं आगमन झालेलं होतं आणि जे हल्लेखोर आहे, जे आरोपी होते, त्यांच्या घरावरती सुद्धा नोटीस बजावण्यात आलेली आहे. पण मुकुंदनगर शहरामध्ये जे आपण सेवा वगैरे जे बंद केलेले आहे, जे नागरी सेवा बंद केलेली आहे, तर याचं प्रोसेसमध्ये किती दिवसासाठी बंद हे का असं काही तुम्ही ठरवलं नाही? एक असं आहे की आता माननीय मुख्यमंत्र्यांनी अनेक गोष्टी काल जाहीर केलेल्या आहेत. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरही बोललेले, या शहराचे सन्माननीय आमदार संग्राम भैया जगताप तेही बोललेले. मुळामध्ये पोलीस तपास पूर्ण झाला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. पोलीस तपासामध्ये किंवा त्या
प्रकरणाच्या FIR-मध्ये अनेक गोष्टी समाविष्ट व्हायच्यात. जसं सुरुवातीला गुन्हा 302 307चा दाखल झाला, आता तो गुन्हा ज्याला आपण म्हणू खुनाचा गुन्हा आहे. त्याच्यामुळे FIR बदलते, ती प्रोसिजर अजून पूर्ण व्हायची आहे. त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तीला नोकरीत घेणं किंवा नुकसान भरपाई त्या कुटुंबाला मिळणं हे प्रश्न प्रलंबित आहेत. आणि त्यासोबत महापालिका कामगारांची सुरक्षितता जोपर्यंत जिल्हा पोलीस अधीक्षक आणि माननीय आयुक्त महापालिकेचे हे सुनिश्चित करत नाही तोपर्यंत महापालिका कामगारांनी जीव धोक्यात कसा घालायचा, त्याच्यामुळे तो प्रश्न वारंवार कर्मचाऱ्यांवर हल्ले होत आहे असा आरोप आपण केला आहे. याच्या अगोदर जे घटना घडल्या आहे त्या निमित्ताने आणि त्याच वेळेस पण असं आंदोलन वगैरे काही करण्यात आलं होतं? नाही, बिलकुल आम्ही दरवेळी आंदोलन केले आहे. असं नाही आहे की मुकुंदनगर भागात घडलेली घटना, कोविडच्या काळामध्ये तिथे महापालिका कर्मचाऱ्यावर हल्ला झाला होता, त्यावेळी आम्ही आंदोलन केलं आहे. मुकुंदनगर फकीरवाडा दर्गा दायरा हा मुस्लिम बहुसंख्याक प्रदेश आहे, एक भाग आहे, म्हणून आम्ही आंदोलन करतोय असं त्यांनी समजू नये. उलट मुकुंदनगर फकीरवाडा दर्गा दायऱ्यातल्या नागरिकांना महापालिका कामगार युनियनच्या वतीनं आम्हाला सांगायचं, ज्यावेळी सच्चर कमिटी केंद्र सरकारने सच्चर समिती आणली मुस्लिमांसाठी, मौलाना आझाद महामंडळ स्थापन करायची मागणी होती, त्यावेळी मुस्लिमांच्या बाजूनं महापालिका कामगार युनियन आंदोलनात राहिली की सच्चर समिती मुसलमानांकरता लागू करा. मोहसिन शेख किंवा अखलाक मोहम्मद यांच्या ज्यावेळी हत्या झाल्या त्यावेळी मॉब लिंचिंगचे गुन्हे दाखल करा म्हणून महापालिका कामगार युनियनने आंदोलन केलेली आहेत. आणि त्यामुळं मुस्लिमांच्या विरोधात आम्ही नाही, पण एक जी अतिरेकी मानसिकता आहे, निर्दयपणानं मारायची धर्मांध मानसिकता आहे, त्या मानसिकतेला, ती मानसिकता कुठल्याही धर्मात असू शकते, त्या मानसिकतेला आमचा विरोध आहे. आणि आम्ही घटनात्मक मार्गाने जाऊन जे आरोप आहेत त्यांना फाशीच्या बेंचपर्यंत आम्ही नक्की येऊ, एवढं नक्कीच. धन्यवाद सर. आज बघितलं गेलं तर जे कामगार युनियन आहे त्यांच्यामध्ये एक आक्रोशाची आणि एकच त्यांची सध्या मागणी आहे की अहिल्यानगर महानगरपालिकेने जे पण नागरी सुविधा आहे त्या मुकुंदनगरमध्ये बंद आणि ते बेमुदत आम्ही बंद ठेवणार आहोत. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.